नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन, सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत संतोषच्या घरी आलेले असतात. अर्जुन विचारतो, तुम्ही संतोषच्या मिसेस आहात? तेव्हा त्या बाई हो म्हणतात. तर अर्जुन त्याची ओळख करून देतो, मी अर्जुन सुभेदार. अर्जुन सुभेदार नाव ऐकल्यानंतर त्या बाई तर खूप चिडतात. तूच का अर्जुन सुभेदार? तुझ्यामुळेच माझ्या नवऱ्याला जेल झाली. तू केलेल्या खुनाचा आरोप माझ्या नवऱ्यावर आलाय, म्हणून माझा नवरा जेलमध्ये गेला. तर सायली मध्ये येते आणि तिला बाजूला करते. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा, असं काहीही झालेलं नाही आहे. तो अर्जुनही सांगतो, खून मीही केलेला नाही आहे आणि संतोषने पण केलेला नाही आहे. खून दुसरंच कोणीतरी केला आहे, पण संतोषने आरोप स्वतःवर घेतलाय. ते ऐकून आम्हाला सुद्धा धक्का बसलाय, कारण खून संतोषने केलेलाच नाही आहे. संतोषची बायकोही म्हणते, माझा नवरा छोट्या मोठ्या चोऱ्या करू शकतो, पण कोणाचा खून नाही करू शकत. तर अर्जुनही विचारतो, संतोष नेमका कोणतं काम करत होता आणि एवढ्यात त्याला पैसे जास्त मिळाले होते का? तेव्हा त्याची बायको हो म्हणते, पण मग ते कोणतं काम करत होते त्यांनी मला कधी सांगितलं नाही. तर अर्जुन सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल की संतोष निर्दोष मुक्त व्हावा, तर मी सांगितल्यानुसार तुम्हाला ऐकावं लागेल. तेव्हा संतोषची बायकोही म्हणते, तुम्ही जे सांगता ते केल्यानंतर ते नक्की बाहेर निघतील, तर मी तयार आहे तुमचं ऐकायला. तर अर्जुन त्याचा प्लॅन सांगतो. सुभेदारांच्या घरी मी त्याला विचारत असतो, हे आपल्या दोघांबरोबरच का झालं असेल? मला तर काही सुचतच नाही की मी नक्की काय करू. एवढं नक्की की मी प्रियाला परत माफ करू शकत नाही. अस्मिताही त्याला समजून सांगते, अरे आपल्याला पार्टनर चुकीचे भेटले, यामध्ये आपली काय चुकी? पण तर प्रामाणिकपणे प्रेम केलं त्यांच्यावर, पण त्यांच्या नशिबातच खरं प्रेम नाही, त्याला आपण काही करू शकत नाही. आणि मी ठरवलं आता सचिनचा विचार नाही करायचा. मला जे आवडेल, माझ्या बाळासाठी सोयीस्कर जे असेल ते सगळं करायचं फक्त. आणि अश्विन अस्मिताचं बोलणं प्रताप काका आणि कल्पना काकू दरवाजात उभं राहून ऐकत असतात. पूर्ण आजीचा व्हिडिओ कॉल पण आलेला असतो. पूर्ण आजींनी पण सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा अश्विन विचारतो, एवढं सोपं असतं सगळं विसरून आनंदात राहणं? अस्मिता त्याला सांगते, घरातले बाकीची माणसं आपल्यावर किती प्रेम करतात. मॉम, डॅड, पूर्ण आजी, सायली, अर्जुन, त्यांच्यासाठी आपण आनंदात राहायचं. आपल्याला आनंदी बघून ते पण खुश राहतात. तर अश्विनही म्हणतो, ठीक आहे, मी पण आता नक्कीच प्रयत्न करेल आनंदी राहण्याचा. तर कल्पना काकू आणि प्रताप काका म्हणतात, आत येऊ का? तुमचं बोलणं झालं असेल तर. अस्मितामध्ये बोलवते. कल्पना काकू सांगतात, अगं पूर्ण आईचा फोन आला होता, तुमच्याशी बोलायचं त्यांना. अश्विन फोन घेतो आणि सर्वात आधी पूर्ण आजीची तब्येत विचारतो. तेव्हा पूर्ण आजी सांगतात, तू कधीही माझ्याशी फोनवर बोलला तर सर्वात आधी माझी तब्येत विचारतो. म्हणजे आजही तुझ्यातला डॉक्टर जागा आहे आणि आता तू सुद्धा आनंदी राहिला पाहिजे अश्विन. जे झालं ते विसरून जा आणि दोघांनी पण छान आनंदात राहा. आणि आम्ही आहोतच ना सगळे तुमच्याबरोबर. जास्त विचार करायचा नाही आणि टेन्शन घ्यायचं नाही. प्रताप काकाही म्हणतात, हो आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर, म्हणून खुश राहायचं, आनंदात राहायचं. तर प्रिया स्टोरूममध्ये असते. ती स्वतःशीच बोलत असते, आता अर्जुन, सायली काय शांत बसणार नाही. माझे एक एक पत्ते रोज मोकळे करता येते, तेव्हा मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. माझ्याजवळ जे इन्व्हेस्टमेंट आहे ना, त्याची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. एका सुरक्षित ठिकाणी ठेवावं लागेल. अश्विनच्या रूमच्या बाहेर जाते आणि बघते तर अश्विन बाहेर निघालेला असतो इमर्जन्सी आल्यामुळे. प्रिया म्हणते, करेक्ट वेळेवर याला इमर्जन्सी आली. तो निघून गेल्यानंतर ती रूममध्ये जाते. तिच्या नावावर जे प्रॉपर्टीचे पेपर असतात ते घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघते. तर रविराज काकांना काही झोप येत नाही. ते प्रतिमा आत्यांना सांगतात, अश्विनचा आणि तन्वीचा डिवोर्स झाला पाहिजे, त्यासाठी आपण तन्वीशी बोलायला पाहिजे, कारण चुकी तन्वीची आहे, तिने अश्विनला डिवोर्स दिला पाहिजे. रविराज काका आणि प्रतिमा आत्या दोघं प्रियाकडे जाण्यासाठी निघतात. तर प्रिया पेपर घेऊन बाहेर निघालेली असते. तिचं लक्ष दोघांकडे जातं आणि ती बाजूला लपून बसते. दोघं पुढे गेल्यानंतर प्रिया पटकन बाहेर निघून जाते. तर अर्जुन संतोषच्या बायकोला सांगत असतो की तुमच्या ऑपरेशनचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. माझ्या आजीच्या नावाने ट्रस्ट काढलेली आम्ही, अन्नपूर्णा ट्रस्ट. तुमच्या ऑपरेशनचा सगळा खर्च ती ट्रस्ट करेल. तर संतोषची बायकोही खुश होते. त्याच वेळेला रविराज काकांचा फोन येतो अर्जुनला. तन्वी स्टोर रूममध्ये नाही आहे आणि घरात पण बघितलं, घरातही कुठे नाही ती. त्यानंतर अर्जुन, सायली प्रियाला शोधण्यासाठी तिथून निघतात. तर प्रिया कृष्णाच्या शेतात आलेली असते आणि तिथेच खड्डा करते. तिच्याजवळ असलेले पेपर त्या खड्ड्यामध्ये पुरते. तिथून निघणार त्याच वेळेला कृष्णाचं लक्ष जातं तिच्याकडे. ही प्रिया इथे काय करते? ती लगेचच सायलीला फोन करून कळवते, प्रिया माझ्या शेतात आली आहे. आता तिचा कसा बंदोबस्त करते ना, मी कळवते तुला फोन करून परत. तर प्रियाच्या हातात मशाल असते आणि तिथून ती निघणार त्याच वेळेला ती काट्यांमध्ये अडकते. तिथे कृष्णा पण येते. अगं प्रिया, तू इथे कशी अडकली? तर प्रिया परत खोटी स्टोरी सांगते, मी इथेच माझ्या मैत्रिणीकडे आली होती
आणि काही टवाळ पोरं माझ्या मागावर लागली म्हणून मी लपण्यासाठी इकडे आली तर या काट्यांमध्ये अडकली. प्लीज मला इथून काढ ना. तर कृष्णा तिला बाहेर काढते. अगं किती लागले तुला, चल इथं शेजारी एक घर आहे, तिथे तुला घेऊन जाते. त्या मावशी चांगला लेप लावतील तुला. घराजवळ आलेली असते आणि तिथे जे जोडपं राहतं त्यांना कृष्णा सांगते, आपल्याकडे पाहुणे आली बरं का, तिची चांगली खातिरदारी व्हायला पाहिजे. तिला थोडं लागलंय त्यावर लेप वगैरे लावा जरा झणझणीत. झणझणीत म्हटल्यानंतर प्रेक्षकांना प्रश्नच पडतो ना, मिरच्या वगैरे लावायला लावते की काय. असो, पुढे बघू आपण. प्रियाला त्या दोघांकडे सोडते आणि ती परत पुढे जाते. प्रिया नेमकं शेतात काय करण्यासाठी आली होती. जिथे प्रियाने पेपर लपवलेले असतात तिथेच कृष्णाची गाय फेऱ्या मारत असते. त्या गायीजवळ कृष्णा येते तेव्हा तिला चांदीचा सिक्का भेटतो. लक्ष्मी पावलीच म्हणायची. तिथून ती निघणार पण ती गाय काय जायला तयार नसते. परत तिथेच कृष्णा खोदून बघते तर तिला पेपर सापडतात. हे पेपर कसले असतील, मला तर काही वाचता येत नाही. सायलीला आणि दाजींना तर वाचता येतं. मी त्यांना फोटो काढून सायलीला पाठवते. त्याच वेळेला तिथे रविराज काका येतात. त्यांना पण ती पेपर दाखवते. अहो काका तुम्ही, हे बघा प्रियाने इथे कोणते पेपर लपवले, मला तर काही कळत नाही, बघा बरं कोणते. त्याच वेळेला सायलीचा फोन येतो कृष्णाला. रविराज काका आले का तिथे. कृष्णा सांगते हो आत्ताच आले, पेपर सापडले इथे, त्यांना दाखवत होती. तेव्हा कृष्णा स्पीकर ऑन करते आणि अर्जुनही विचारतो रविराज काकांना, कसले पेपर आहेत सिनियर. तर रविराज काका सांगतात, तन्वीच्या नावावर काही प्लॉट वगैरे घेतलेले होते, इन्व्हेस्टमेंट केलेली होती, त्याचेच पेपर आहेत. तेव्हा सायली पण कृष्णाचे आभार मानते. तर कृष्णा सांगते, एवढी घाई नको करू सायली आभार मानायचे, अजून तर खूप काही व्हायचं बाकी आहे. तर प्रियाला ते जे काका मावशी असतात त्यांनी लेप बनवलेला असतो. मावशी लेप लावतात तेव्हा प्रियाला एवढी जळजळ होते त्यापासून. तिथून ती लगेच पळते आणि पाण्याचा शोध घेते. मला हे धुवून टाकायचे, कुठे पाणी, आग होते. तेवढ्यात कृष्णा समोर येते. अगं कुठे पळती तू, थांब की जरा. मलाही ती सांगते, अगं कसा लेप लावला आहे, किती आग होते त्याची, असं वाटते मीठ लावलं. तर कृष्णा म्हणते, तू माझ्या शेतात का खोदून ठेवलं, मला पेरणी करायची होती उद्या, मी माझ्या बैलांना परत मेहनत करायला लावणार नाही, एक सटकेन देते ठेवून, आता माझं वावर तू नांगरून द्यायचे. वेळेला तिथे रविराज काका येतात. बाबा तुम्ही, तू मला का मारलं, मी काय केलं ग. कृष्णा सांगते, मी कालच माझं शेत नांगरून ठेवलं होतं आणि उद्या पेरणी करायची होती मला, आणि तू सगळी माती उकरून ठेवली, आता तू स्वतःच नांगरून द्यायचे. प्रिया सांगते, बाबा बघा ना ही काय करायला लावते, मी नाही करणार ते काम, बैलांचं काम आहे ते, माझं थोडी. कृष्णाही सांगते, मी माझ्या बैलांना परत राबवणार नाही, तूच करायचं हे सगळं. विराज काकाही सांगतात, तुझी ही शिक्षा खूप कमी आहे, कृष्णा जे सांगते ते ऐक. तर प्रिया तिथून पळणार. तेवढ्यात कृष्णा गुलेलनी दगड मारते तिला आणि तिथेच प्रिया खाली पडते. गुलेल किंवा गोफन काही म्हणू शकतो आपण त्याला. पण प्रिया खूप छान पडली प्रेक्षकांना, अगदी तोंडावर. नंतर कृष्णा तिला नांगर धरून आणि तिथे नांगरायला लावते. तर सायलीचा फोन येतो कृष्णाला आणि व्हिडिओ कॉलवर प्रियाला दाखवते, बघ हा बैल कसा नांगरतोय माझं शेत. अजून सायली दोघंही हसत असतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रियाने पैसे देऊन सांगितलेलं असतं, आजच काम आपल्याला संपवायचं आहे. ती घरात येते त्याच वेळेला सायलीचा धक्का लागतो आणि प्रियाच्या हातामध्ये जो पेपर असतो तो खाली पडतो. सायली बघते तर ते प्रिस्क्रिप्शन असतं ते अश्विनला दाखवते. तेव्हा अश्विन सांगतो, हे स्लो पॉयझन म्हणून वापरले जातं. नंतर आनंदीचा फोन येतो सायलीला आणि ती सांगते, तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे, कारण तिने सदा आणि मैनाला बघितलेलं असतं. तोच माणूस होता प्रेक्षकांनो ज्याला प्रियाने पैसे देऊन काम करायला सांगितलेलं असतं. वरून असं लक्षात येतं की प्रियाला सदा आणि मैनाचा पत्ता सापडला होता. उद्याच्या भागात कळेलच नेमकं काय होतं ते. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.